पोळेकर पहिलं षटक पंकजाला पहिला चेंडू सुरेख चेंडू लेगच्या दिशेने चालवला चेंडू जातोय या क्षेत्राच्या दिशेनं एका धावेसाठी पंकज स्वतःचे कार्य करतोय धावसंख्या स्वतःकडे ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मनोज पाटील अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण काल दिवसभर या फाईटमध्ये सुरू केले पंचसागर पाटील यांच्या बाजूला मारा करतायत. सौरभ अतिशय सुंदर चेंडू थोडासा मंदारेच्या डोक्यावरील चेंडू जातोय किरण पोळेकर चेंडू अडवतायत एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. सौरभ मात्र स्वतःच्या धावसंख्येत पोळेकर यांच्या गोलंदाजीचा अतिशय सुंदर चेंडू चेंडू अडवताय पाहिजे झेल खाली झेल मात्र होत नाहीये. या ठिकाणी झेलाचा वापर केला जातोय परंतु तो फाटक्या स्वरूपात दिसतोय. एक पहिला जीवन पोळेकर सामना करणार आहे. सौरभ सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग साईडच्या दिशेने जाणारा परंतु एवढा पण चेंडू बाहेर नाहीये सरळ जाऊन विसावतो. अतिशय सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा विसावतोय. पहिले षटक संपतंय पहिल्या षटकाची गुण करतायत पंचसागर. पुन्हा एकदा पाहायचंय शाळेचा पहिला चेंडू सुरेख चेंडू पुढचा चेंडू चेंडू जातोय सीमा पार षटकार. स्पर्धेचं पहिले षटकार पाहायला मिळतोय तर पंकजच्या बॅटमधून पुढचा चेंडूवरती समाचार घेतलाय शाळवीर. पुन्हा एकदा आता मात्र सुंदर चेंडू चेंडू हवेत पाहिजे गेला तो का पंकज बॅक टू द पॅव्हेलियन. अतिशय सुंदर गोलंदाजी शाळवीर याच्याकडून करणार आहे सामना करणार आहे तो आता मात्र राज किरण. पंचसागर पाटील यांच्या डाव्या बाजूला मारा करणार आहे. नाव घेणं सुरू केलं शाळवीर. हा चेंडू मात्र थोडासा ऑफसाईडच्या दिशेला ढकललाय पाहिजे मंदार ठाकूर चेंडू मागे धावतायत एक धाव पडून पूर्ण करतायत. एका धावेवरती समाधान राजकीय स्वतःचे खातं बोलतोय धावसंख्येला त्याचा प्रारंभ होतोय धावसंख्या होते एका हा चेंडू मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा एसटी त्याच्या आबोली संघाबरोबर होता आणि त्यामध्ये सुद्धा पराक्रम करून त्या आबोली संघाला पराभूत केला होता तो गंगामाता कारुड संघ आहे. पुन्हा एकदा छान चेंडू टोलवला या ठिकाणी गटार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू मात्र जातोय सीमा पार 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार कमाल विजय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू छान टोलवलाय पाहायचंय एक धाव पूर्ण करतोय प्रतीक. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती म्हणजे आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक सुरेंद्र पाटील. चेंडू सुरेख होता शिपाई यॉर्कर लाईन टाकण्याचा प्रयत्न सुरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून केला जातोय. 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय प्रदीप ओळंधू यांच्याकडून. हा चेंडू मात्र सुरेंद्र पाटील खराब चेंडू पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मंदार ठाकूर यांना चेंडू चकवतोय एक धाव मात्र या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा सुरेंद्र आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकेल. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा वारंवार खराब चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा सुवर्ण संधी गंगामाता कारुड संघासाठी आले. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट लाईनच्या दिशेने टाकला होता परंतु चेंडू टप्पीस पर्यंत बदल. पुन्हा एकदा सुरेंद्र पाटील अतिशय सुरेख चेंडू आता मात्र थोडासा चेंडू समजला नाहीये तो प्रतीक याला. पुन्हा एकदा सुवर्ण संधी सुरेंद्र पाटील आपल्या संघासाठी. आपण हा सामना जिंकलात दिवसभर खाल तेवढे अंडापाव असणाऱ्या त्याची नोंद घ्यायची आहे. हे बक्षीस वैभव पाटील यांच्याकडून दाबलंय. पुन्हा एकदा सुरेंद्र सुंदर चेंडू छान टोलावलाय पाहायचंय त्यामध्ये चेंडू क्षेत्ररक्षण केलं जातंय चांगले क्षेत्ररक्षण सुंदर नागरिकांच्या माध्यमातून केलं जातंय. एकच धाव एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची वाटती धावसंख्या थ्रो या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या वाढणार आहे धावसंख्या होती ती म्हणजे सामना करणारे प्रतीक. सुरेख चेंडू अतिशय सुंदर छान क्षेत्ररक्षण परंतु चेंडू चकवतोय तो मनोज पाटील यांना एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावतोय धावतीची संधी आहे पाहायचंय. पुन्हा एकदा आता मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे ते मंदार यांच्याकडून. एकच धाव मिळते. सुरेंद्र पाटील तो अतिशय सुंदर चेंडू चेंडू जाहीर क्षेत्राच्या दिशेने जातोय. राजकिरण
मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता मात्र वैयक्तिक कोटा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा नरेश पोळेकर सामना करणार आहे. प्रति 5 षटकांची लढत असणार आहे. 4थ्या षटकाला या ठिकाणी आरंभ होतोय. प्रतीक नरेश सुरेख चेंडूच्या टोलावला चेंडू मात्र बराच वेळा लागतोय. चेंडू जातोय सीमा पार खटखटीत जाताना षटकार. पाटील यांच्या डाव्या बाजूला मारा करतोय. 8 ते 10 पावलांची धावगती प्रतीक खेळण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू आता मात्र स्लोवन पद्धतीचे चेंडू मनोज पाटील यांनी चेंडूच्या कौते पाहिजे एक धाव पुढे पूर्ण केले. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय श्लोक ठाकूर यांच्याकडून. एका पुन्हा एकदा नरेश राज किरण सुरेख चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. नक्कीच जर का बॅटचा संपर्क झाला नसता तर एलपीडब्ल्यू स्वरूपात आपल्याला या ठिकाणी एक अपील होताना दिसलं असतं. परंतु राज किरण सुद्धा तेवढा चाणक्य चतुर असा खेळाडू आहे आणि म्हणूनच या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. तो गाड्याच्या मोबाईलच्या 34 पर्यंत बदल गोल कृपा 5. पुन्हा एकदा नरेश तो राज किरण सुंदर चेंडू छान टोलावलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे परंतु या ठिकाणी सुरेंद्र पाटील त्या चेंडूकडे बघण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये. नक्कीच या ठिकाणी सीमा. थँक्यू विजय. पुन्हा एकदा आता मात्र दुसरा षटकार पाहायला मिळतोय. हाय चेंडू थोडासा ऑफसाईडच्या दिशेनं जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. साईराज चिखली संघ या ठिकाणी दाखल झाला असेल तर कृपया संपर्क. पुन्हा एकदा नरेश प्रतीक सुंदर चेंडू फॉर्मल पद्धतीचा चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. प्रतीकने सन्मानपूर्वक खेळून काढला. मंदार थांबू दे चेंडू थांबू दे. चेंडू संघ विरुद्ध गोलकृपा 5 जशी लढत आपण या ठिकाणी पहिली पाहतोय. शेवटचं षटक असणार आहे. धावसंख्या होती ती 41. पाहायचं शेवटचं षटक. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला वळतोय. पंच या ठिकाणी खराब चेंडू असल्याची गोल करतायत. धावा गोळा करतायत हे गुरुकृपा 5 संघ. सुरेख चेंडू अतिशय सुंदर चेंडू. आता मात्र राजकीय जागेकडे जातोय तो सागर. सागर चव्हाण सुरेख चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करतोय. पाहायचं आहे त्या ठिकाणी देखील चेंडू मागे धावतोय. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 7 खेळपट्टीवरचं धावलं दोघांमधला ताळमेळ सुरेख आहे आणि म्हणूनच या ठिकाणी या 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याच पद्धतीने टोलावलाय. पाहिजे चेंडू जातोय जाहीर क्षेत्राच्या दिशेनं. फटका चांगला होता परंतु या ठिकाणी जाहीर क्षेत्र असल्यामुळे एकच धाव मिळणार आहे. त्यांचे चिरंजीव ऑफसाईडच्या दिशेने पाहिलं तर साहिल पोळेकर त्यांचे पुतणे. आता सर्व हा वेळ आहे आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर चेंडू मध्ये जातोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. षटकार धावसंख्या झटपट बदल. अर्धशतक पलकावं लागते. गुरुकृपा 5 संघाचं 51 पर्यंत बदल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र चांगला समाचार घेतलाय परंतु चेंडू हवेत आहे आणि यावेळी मात्र देखील याच्याकडून चूक होते. जीवदान सागरसाठी 1 धाव गुरुच्या माध्यमातून दरवर्षी खेळपट्टी ही बनवली जाते. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा मनोज पाटील मात्र चेंडू मागे धावताय. चांगले क्षेत्ररक्षण छावेच्या माध्यमातून अचूक थ्रो केला जातोय परंतु तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र धावसंख्या होते ती 54.
पुन्हा एकदा अनिकेत सुधीर सुंदर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलावलाय. चेंडू जाहीर क्षेत्राच्या दिशेने जातोय. तरुणांना लाजवेल असंही अजून गोलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अनिकेत सुंदर चेंडू. हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे. अनिकेत पेडणेकर सुंदर चेंडू छान टोलावला. पाहिजे एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी धावतो का सौरभ चेंडू अडवतोय परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागते. ते सूर्यकडे द्यायचंय. कोणता चेंडू कुठल्या दिशेने टोलवायचा आहे हे त्याच्याकडे पाहायला मिळालं. देखील पाहायचंय चेंडू हवेत आहे मात्र या ठिकाणी कोणतीही चूक होणार नाही यात मात्र शंका नाहीये. पहिला धक्का बसतो करावा लागेल तो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अनिकेत पेडणेकर किरण सुंदर चेंडू. चेंडू बॅट ठिकाणा घेऊन जाहीर क्षेत्राच्या दिशेने जातोय. एक धाव मिळणार आहे. त्या वतीनं सहर्ष स्वागत. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक आणि संघाच्या वतीनं दुसरं राजकिरण. सुंदर चेंडू चेंडू जातोय. तंबूच्या दिशेने परतावं लागेल. सुधीर नागवेकर यांना बॅक टू द पॅव्हेलियन. तो सुमामा सर्वांचा षटकारांचा बादशाह साहिल आपल्या संघाला वाचवायचं असेल तर नक्कीच नेहमी ज्याच्या पायामध्ये शूज नसतात फक्त चप्पलचा वापर केला जातो. परंतु आपल्या स्पर्धेचा नियमच असा आहे की खेळाडू हा पूर्ण किट मध्ये असावा. हा शूज त्याच्या पायात आहे. कोणता पराक्रम करतो ते पाहायचं आहे. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर सहज यष्टीरक्षक प्रतीक कंगुकर यांच्या हातामध्ये विसावलाय. धाव संख्या होती ती 2-5-7. पुन्हा एकदा पाहायचंय राज किरण तो साहिल. मात्र हलकासा कटआउट झालेला चेंडू. या ठिकाणी एक धाव मिळते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 8 पर्यंत बदल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा चेंडू परंतु नीट फायदा घेता आला नाही. किरण पोळेकरांना एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. धाव संख्येत भर 55 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटक आपण नाणेफेकीसाठी या. पुन्हा एकदा राजकिरण सुंदर चेंडू. सुंदर चेंडू अतिशय सुरेख चेंडू साईसाठी यायचंय. आता मात्र अनिरुद्धच्या आधी चेंडू समोर आहे. पाहिजे साधा कडल आहे तो किरण. सुरेख चेंडू अतिशय सुंदर चेंडू. कालच्या सत्राचा जर का विचार केला तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केसर आपण या नव्याने सुरुवात झालेल्या गंगा माता कालूड आयोजित स्पर्धेमध्ये पहिला सामना पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अतिशय छान चेंडू. छान फटका आहे. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलाय. सौरभ मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत नाहीये. जाहीर क्षेत्राच्या दिशेने चेंडू. एकच धाव मिळणार आहे. किरण पोळेकर यांच्यासाठी बक्षीस आलंय. सागर पानशेतकर यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलंय. जिगरी दोस्त यांच्यासाठी यारी दोस्ती म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक किरण पोळेकर यांच्यासाठी लाभलंय. सलग 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा अनिरुद्ध पाहायचं आहे. आपल्या संघाला विजयी करायचे असेल तर चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. चेंडू मात्र खराब आहे. अवंत स्वरूपात धाव मिळते. 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. पुन्हा एकदा अनिरुद्ध. हा चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने टोलावलाय. पाहायचंय एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी धावतोय ते पाहायचंय. स्वरूप चेंडू अडवतोय. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावाने संघाची वाढती धाव संख्या 15 पर्यंत. सागर पानशेतकर पवार साखरे यांच्याकडून बक्षीस लाभलंय. 500 रुपयाचं पारितोषिक किरण पोळेकर यांच्यासाठी. सलग 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार मात्र या ठिकाणी येत नाहीये. जर का साईराज पारितोषिक लावलंय. पाहायचंय पुन्हा एकदा अनिरुद्ध. साईला अपेक्षा आहेत. उलटा चेंडू. साहिल आपण सकाळीच म्हणजे कपडे स्पर्धेतला दुसरा सामना या ठिकाणी नाणेफेक होते. सन्माननीय प्रशांतजी नागवेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. मास्टर अविनाश नरवट आणि साईराज चिखली यानंतरची लढत असणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहे. नाणेफेक होते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू.
चेंडू छान टोलाला अपसाच्या दिशेने अतिशय सुरेख खेळ सुंदर खेळ पाहायला मिळते. तर अजून खूप धावांची गरज आहे. धावसंख्या होती ती 17. पाहायचंय आता मात्र दीपेश. सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी गाडीची स्टेरिंग बाहेरच्या बाजूला वळाली. सुरेंद्रांना टर्न कॉर्नर समजला नाही. निर्धाव चेंडू झाला तो प्रतीकेच्या हातामध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय यानंतरची लढत मास्टर अविनाश नरवट आणि साईराज चिखली. नाणेफेकीचा गोल जिंकलाय तो चिखली संघानं. आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आउट केलेलं आहे. त्या डगआउटचा आपण वापर करायचा आहे. सुंदर चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलावलाय. सुरेंद्र पाटील पाहायचंय. एक धाव पडून पूर्ण केले. दुसऱ्या धावीसाठी धावतात का पाहायचंय. दुसरी धावीच कंप्लीट केली जाते. मध्ये आपण वेगामध्ये काढून 19 पर्यंत होत. सुंदर फटका पाहायचा. लेग साईडच्या दिशेने टोलावलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत, परंतु या ठिकाणी स्वरूप क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र या ठिकाणी पडून पूर्ण केली जाते. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेसाठी धावतोय आणि तिसरी धावी मला वाटतं या ठिकाणी पूर्ण केली जाते. ठिकाणी बक्षीस लागते. साहिल साठी सुद्धा सुवर्ण संधी. सुंदर चेंडू, परंतु या ठिकाणी आपल्याला जाहीर क्षेत्र असल्यामुळे पाटील साहेब एकच धाव मिळणार आहे. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 24 पर्यंत बदल. पुढचा चेंडू सुंदर चेंडू आखूड डाब्याचा चेंडू होता. सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्या स्थिर आहे 24. पुन्हा एकदा लेग स्वीप पद्धतीचा चेंडू चकवा चेंडू या ठिकाणी, परंतु सुरेंद्रला सुद्धा माहिती आहे सुंदर फलंदाजी करू शकतो, परंतु वेळ निघून गेली. आपल्या संघाला जिंकवायचं असेल, पुढच्या फेरीत पात्र करायचं असेल तर या ठिकाणी चेंडूवरती षटकार लगावतो का सुरेंद्र. चेंडू मात्र सन्मानपूर्वक घेऊन काढलाय आणि अशा प्रकारे या पहिल्या लढतीमध्ये विजय संपादन करतो.